आजची आपली रेसिपी आहे तांदूळ आणि डाळ ढोकळ्याची रेसिपी। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। थँक्यू। तांदळाचा ढोकळा करण्यासाठी इथे मी तांदूळ घेतले 2 वाटी आणि 2 म्हणजे ह्या पेल्यानेच मोजून मी घेतला आहे 2 वाट्या आणि त्याचबरोबर 1 वाटी घेतला आहे मी चण्याची डाळ आणि हे मी पोहे घेतले थोडेसे, म्हणजे छोटा पेला मी पोहे घेतले। तर हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। इकडे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। त्या बाउलमध्ये आता आपण हे तांदूळ, चण्याची डाळ आणि पोहे पण आपण 2-3 वेळा धुवून घ्यायचं आहे। की 2-3 वेळा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेत आहे। तर इकडे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे। आता मी हे झाकण मारून 5 तासासाठी भिजत ठेवत आहे। इकडे आपले 5 तास झालेले आहेत। तर आता मी चेक करत आहे। हे बघा, छानपैकी आपली डाळ वगैरे भिजलेली आहे। आता हे आपल्याला पाणी काढून घेतले आणि हे आपल्याला असं जाडसर म्हणजे रवाळ टाईपमध्ये आपल्याला हे दळायचं आहे। तर मी आता हे पाणी काढते आधी। याच्यामधलं सर्व पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे ट्रान्सफर करायचं आहे आता। तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करत आहे। शक्यतो ह्याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला। हे आपल्याला असं रवा टाईपमध्ये दळायचं आहे। तर हे मी मिक्सरला फिरवून घेते। इकडे आपला वाटून झालेला आहे। तुम्ही बघत असाल की ह्याच्यामध्ये मी जास्त पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि असं आपल्याला रवा टाईपमध्ये हे वाटून घ्यायचं आहे। बघा, मध्ये मध्ये दाणे लागत आहेत। असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। तर मी अशा पद्धतीने सर्व वाटून घेत आहे। बाकीचं पण मी असं सर्व वाटून घेत आहे। इकडे आपलं चांगलं वाटून झालेलं आहे आणि ते मी चांगलं हलवून घेत आहे। याच्यामध्ये आपल्याला खायचा सोडा वगैरे काही मिक्स करायचं नाही आहे, असंच ठेवून द्यायचं आहे रात्रभरसाठी। आता आपण सकाळी ही रेसिपी करूया। नेक्स्ट टाइम व्हिडिओमध्ये जे मी पापडचं केलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं माझं स्टँड तुटलं आहे। तर मी हा स्टँड मागवला आहे। हा स्टँड मी मिशोवरून मागवलेला आहे आणि हा मला साधारण 203 रुपयाला पडलेला आहे। तर तुम्ही म्हणाल सांगा असं काय सांगते, कारण का त्याच्यानंतर आता मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे। तर आता मी हा स्टँडची जशी हाईट कमी आहे, असं ओट्यावर ठेवावं लागतं, नाहीतर मी माझा तो पहिला स्टँड माझ्या अशा ट्रॉलीमध्ये मी अडकवायची आणि मग मी व्हिडिओ शूट करायचे। तर आता मी असं स्टँड मागवलं आहे की ह्याचं वजन खूप आहे, ह्याला वजनदार आहे, मग थांबतं आणि मोबाईलचं वजन घेण्यासाठी ह्याचं बॅलन्स करावं लागतं, तर हा स्ट्रेट उभा राहतो। चला मग आता आपण रेसिपी सुरुवात करूया। हा आपण रात्रभर भिजत ठेवलेला पीठ मी बघता किती छानपैकी फुललेला आहे, अगदी जाळीदार असं झालेलं आहे बॅटर आणि अशा बॅटरने आपला ढोकळा खूप सुंदर होणार आहे। याच्यामध्ये रात्री इनो आपलं खायचं सोडा वगैरे काही टाकलं नव्हतं, जे ते आपण आता टाकणार आहोत। इकडे बघता एवढं सुंदर पीठ झालेलं आहे। तर आता आपण पुढची प्रोसेस करूया। तर इथे गॅसवरती आधी आपल्याला कढई ठेवायची आहे पाणी उकळण्यासाठी, कारण सुरुवातीला आपण पाणी गरम करणार आहोत। तर आधी आपण पाणी उकळायला ठेवूया।
आता ह्याच्यात टाकण्यासाठी काही साहित्य घेतलेले आहेत मी इकडे. तर इकडे मी घेतलेला आहे एक अर्धा लिंबू घेतला आहे, खायचा सोडा घेतलेला आहे, 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. एक चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. आधी आपण हे चांगलं हलवून घेऊया. याच्यामध्ये आपल्याला आधी तेल टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, खायचा सोडा, आणि हे आतल्यात आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला बॅटर आपलं तयार आहे. तर इकडे मी एक डिश घेतलेली आहे. ह्या डिशला बटर पेपर लावलेला आहे. जर तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तेल लावून घेऊ शकता. तर आता आपण हे बॅटर याच्यामध्ये ओतणार आहोत. आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे. इकडे आपलं पाणी पण छानपैकी उकळलेलं आहे आणि पाणी उकळतानाच आपल्याला हे लगेच प्रोसेस करायचं आहे. तर आपण ही अशी डिश ह्याच्यामध्ये ठेवून देऊया. झाकण लावून ठेवून देऊया. तर आपण चेक करूया. 20 मिनिटं झालेली आहेत आता आपली. सुरीने चेक करूया. सुरी क्लीन येत असेल. ओके, ही सुरी आपली क्लीन आली आहे. ह्याचा अर्थ आपला ढोकळा रेडी आहे. तर आपण हे आता थंड होऊन देऊया. ढोकळा आपला थंड झालेला आहे आणि मी साईडच्या कडा सोडून घेतल्या होत्या आणि हे आता आपला ढोकळा हे बघा किती सुंदर असा झालेला आहे. तर आपण ह्याला आता कट करूया. शक्यतो ढोकळा आपल्याला आहे ना थंड झाल्यावरच कट करायचा आहे. छान असा जाळीदार मऊ लुसलुशीत झालेला आहे ढोकळा. तर आता आपण ह्याच्यावरती फोडणी करूया. फोडणीसाठी इकडे मी तेल गरम करत ठेवलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडली की ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे आणि मिरच्या आणि थोडासा हिंग टाकायचा याच्यामध्ये. आणि आता आपली फोडणी रेडी आहे. तर आपण फोडणी याच्यावरती टाकूया.
आणि आता आपण याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. आता मी तुम्हाला एका सर्विंग प्लेटमध्ये काढून दाखवते. हे आहे म्हणजे ढोकळ्याची रेसिपी जी मी हिरव्या पुदिन्याच्या चटणीवर सर्व केलेलं आहे. तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असं लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.